मम्मी साहेब शांत व्हा आणि बसा. हा जा या बसा. मी शांत हो? तुझ्या त्या मॅडमनी लावलेली आग इतक्या सहजासहजी शांत नाही होणार. महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वेला अटक केली, ध्यानात ठेवा. तेव्हा आता पोलीस फोर्स नाही मिलिटरी जाणावी लागेल तुम्हाला. त्याशिवाय कंट्रोल नाही होणार ही आग. ये सर सर पलीकडा. हो मम्मी जरा शांत व्हा की. कशा लोक कालवा करताय, नाही तर फक्त टायर मध्ये घालून मारणार नाही बघा. बर्फाच्या लादीवर बी बसवलं आपल्याला. काय नाही होणार आपल्याला. ह्या नेबडच्या तेवढी काही हिंमत नाही. जर त्याच्यात हिंमत असती का नाही तर तिने आपल्याला जेलमध्ये टाकलं असतं. हे तर असं बाहेर नसतं बसवलं. मी तुला सांगते, हिला वरच्या साहेबाचा फोन आला असणार. पाकतंतरली असणार आहे हिची. अहो मम्मी दरवेळेला असं एक्साइटेड होता आणि तोंडावर पडता बघा तुम्ही. थांब ना आता तशी ना खूप लकुटली. तुझा माझा विश्वास नाही ना? मग एक काम कर, जा जेलाचं दार उघड, जा पोलिसांना बसा. ए मॅडम आधी माझा विषय घे की. ना जेलमध्ये टाकणार असली तर घरी जेवण नको सांगाय. मयुरी काय विषय? अहो मॅडम ती चोर आहे. एका किराणा दुकानात चोरी करताना घावली म्हणून तिला इकडे घेऊन आली. काय ग, का चोरी केलीच? चोरी का केली म्हणजे आवड आहे मला. ही आली मधी, नाहीतर अख्खं सगळं चोरूनच आणणार होती. जाऊ द्या, चहा सांगा जरा गरम. भैया मम्मी कॉन्फिडन्सच्या बाबतीत तुम्हाला बी टफ फाईट दिल बघा. ही मला कशाला टफ फाईट दिली ती? मी काय केलं सॉरी रे. काय आता हिच्या बरोबर बसलोय, तेच बनायची वेळ आली बघा आपल्यावर. पण जमा तेव्हा वांगड्या जबलं तर चांगलं बघ की तोंडाने खोपलं कुठली. बस हेकनं बाहेर कसं पडायचं ती बघ जरा. देवे योग कुठला पेच उभा केलास तू माझ्यासमोर? एका बाजूला ज्या माऊलीने मला जन्म दिला तिचं मन सांभाळावं, का ज्यांच्या बरोबर माझं 7 जन्माचं नातं जोडलं गेलंय ते वाघमाऱ्यांची साथ द्यावी, तेच कळणं झालंय मला. वाघमाऱ्यांच्या हेतूवर माझा संशय नाही अजिबात. पण मम्मीचं काय? तिचा स्वभाव कसा बी असो, काही असो, पण ती आई आहे माझी. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटात जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, आज तिला अशा अवस्थेत बघणं कसं सहन होईल मला? तेव्हा तूच काहीतरी वाट दाखव बघ, कारण सत्याची बाजू घेत असताना नात्याची बाजू पडू द्यायची नाही मला. तुझ्या जागी मी असतो तर मलाही हाच प्रश्न पडला असता बघ. आपल्याच आईला गुन्हेगाराच्या रूपात बघणं जमलं नसतं मला. मग माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं पप्पा? ते मला सांगता येणार नाही, पण नातं आणि सत्य याचा तराजू तोलताना मी सत्याला झुकतं माप दिलं असतं. सत्य तुला आठवतंय जेव्हा तुला पहिल्यांदा अटक झाली होती तेव्हा तुला सोडवायला मी आलो नव्हतो, माया आली होती. तेव्हा तिनं आई म्हणून आपल्या लेकाचा विचार केला होता आणि मी बाप म्हणून. कारण आईनं लेकाची चूक पदरात घातली तर बापानं त्याला शिक्षा देऊन त्याचे डोळे उघडले पाहिजेत.
पण पप्पा, जसं मम्मी मला सोडवायला आली होती तसं आता मी बी तिला सोडवायला गेलं पाहिजे ना. आणि आज जर मी नाही गेलो तर तिच्या नजरेत तर कायमच उतरेन मी. पप्पा पप्पा हे बघा, मला माहिती आहे तिने त्या फाईल मधले कागद चोरून चुकीचंच केलं, मान्य आहे मला ते. पण जर तुम्ही नीट विचार केला ना तर तुमच्या लक्षात येईल की काही नाही, एका मुलासाठी केलेली गोष्ट आहे ती. कुठली बी आई त्याच्या मुलाची चूक पदराआड घालणारच, त्याची चूक पोटात घेणारच. पण तिने माझ्यासाठी केलेल्या गोष्टीचं मी साधं समर्थन बी करू शकत नाहीये. जी माझ्या पाठीशी उभी राहिली तिची पाठराखण बी करू शकत नाहीये. पप्पा मला सांगा, कुठल्या मुलाला त्याच्या आईच्या विरोधात जायला आवडेल? मला फक्त त्या गोष्टीचं वाईट वाटतंय. सत्य मी समजू शकतो, पण एक सांगू, आज माझा लेक खूप मोठा झाला. एका बापाच्या नजरेत लेक म्हणून खरंच तू खूप मोठा झालास. कारण तू तुझ्या नावाला जागून सत्याची बाजू घेतली आणि याचा मला खूप आनंद झालाय. सत्य अरे, कुरुक्षेत्रावर अर्जुनालाही सत्याची बाजू घेण्यासाठी आपल्याच माणसांच्या विरोधात शस्त्र उचलावी लागली होती. पप्पा, एका बाजूला धकधकत्या निखारानं भरलेली सत्याची वाट आहे, तर एका वाटेवर नात्यांचं इस्तव आहे. नक्की कुठली वाट धरून पुढे जावं तेच कळत नाही आम्हाला. सत्य, यातली कुठलीही वाट निवडलीस तरी पाय भाजणारच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू फक्त मायाचा मुलगा म्हणून विचार करायचा नाहीयेस, तर एक माणूस म्हणून विचार कर. लोक आता तुझ्यात त्यांचा देव शोधू लागलेत आणि म्हणूनच ते न्याय मागायला तुझ्याकडे येतात, कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. पण आज तूच स्वतःवर वेळ आल्यावर सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभा राहिला नाहीस तर त्या लोकांचा विश्वास कायमचा गमावशील. पण पप्पा, मम्मीच्या नजरेतनं मी जर कायमचं पडलो तर? मग मी आता नक्की काय करणं अपेक्षित आहे? सत्या,